प्रश्न सोडवा. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 24 किमी अंतर 4 तासात पूर्ण करते. 24 किमी अंतर 4 तासात पूर्ण करते. आणि प्रवाहाच्या विरुद्ध हे आणि प्रवाहाच्या विरुद्ध हेच अंतर कापायला 6 तास घेते. तर नावेचा संथ पाण्यातील वेग काढा. सोडवायचा आहे तुम्हाला प्रश्न. पहा, याचं सोल्युशन काय येईल. प्रवाहाच्या दिशेने 24 किमी अंतर 4 तासात म्हणजे स्पीड किती होईल. प्रवाहाच्या दिशेने 6 किलोमीटर/आवर आणि विरुद्ध दिशेने 6 तास म्हणजे 24 किमी अंतर 6 तासात म्हणजे किती होईल. 4 आपल्याला विचारलं आहे. तर नावेचा संथ पाण्यातील वेग 6 + 4 10/2 एवढंच याचं उत्तर आहे 5. आन्सर किती 5. जर विचारलं असतं प्रवाहाचा वेग तर 6 - 4/2 1. नावेचा वेग विचारलं तर 5 किलोमीटर/आवर. प्रवाहाचं विचारलं तर 1 किलोमीटर/आवर. प्रवाहाच्या दिशेने 5 आणि 1 6 किलोमीटर/आवर जो की 4 सख 24 6 येईल आणि विरुद्ध दिशेने 5 अजून एक गेला 6 चौक 4 किलोमीटर/आवर. एवढंच याचं उत्तर आहे. पुढचा सेम प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. मी फक्त किमती बदलतो. 8 किमी अंतर 1 तासात व 2 किमी अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध 2 किमी अंतर 1 तास घेते. तर नावेचा संथ पाण्यातील वेग काढा. सोडवायचे. काही प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर 1 तासात म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर/आवर स्पीड होईल. प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किमी 1 तासात म्हणजे 2चा स्पीड होईल. आणि बोटीचा स्पीड काढायचा असेल तर 8 + 2 8/2 5 किलोमीटर/आवर. आणि प्रवाहाचा काढायचा असेल तर 8 - 2/2 3 किलोमीटर/आवर 5 किलोमीटर/आवर. बोटेचा प्रवाहाचा 3 प्रवाहाच्या दिशेने निघलं तर 5 आणि 3 8 जाईल आणि विरुद्ध दिशेने 5 - 3 2 जाईल 1 तासात. पुढचा प्रश्न पहा.
एक नाविक प्रवाहाच्या दिशेने 5 मिनिटात 1 किमी अंतर, 5 मिनिटात 1 किमी अंतर पार करतो. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 5 मिनिटात 1 किमी अंतर पार करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध 1 तासात 6 किमी अंतर कापते. तर नावेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग किती? प्रवाहाचा नावेचा सोडवायचं आहे तुम्हाला, सोडवा. पहा, एक नाव प्रवाहाच्या दिशेने, तुम्हाला मी एकदा कन्सेप्ट सांगतो. प्रवाहाच्या दिशेने स्पीड दिलं 20, प्रवाहाच्या विरुद्ध स्पीड दिला 10. पहा, प्रवाहाच्या दिशेने स्पीड दिलं 20, प्रवाहाच्या विरुद्ध स्पीड दिला 10. तर बोटीचा स्पीड असतो 20 आणि 10 30च्या निम्मे 15 आणि 20 प्रवाहाचा असतो 20 वजा 10च्या निम्मे 5. त्या कन्सेप्टनुसार आपल्याला सोडवायचं आहे. प्रवाहाच्या दिशेचा वेग विरुद्ध दिशेचा वेग दिला तर बोटीचा आणि प्रवाहाचा काढता येतो. मग इथे आपल्याला काय दिलं आहे? वेग न देता अंतर आणि वेळ दिला आहे. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 5 मिनिटात 1 किमी अंतर, 5 मिनिटात 1 किमी, मग 5 गुणिले 12, एका तासात किती? 5 मिनिटात 1 किमी. तर एका तासात म्हणजे 5 मिनिटाला 12ने गुणलं, 5 मिनिटाला 12ने गुणलं तर किती येईल? 60 मिनिटात. 60 मिनिटात किती येईल? 12 किमी. तर जातानाचा स्पीड आहे 12 प्रवाहाच्या दिशेने का? 5 मिनिटात 1 किमी. तर तासात किती? 5 मिनिटाला 12ने गुणलं, 1 किलोमीटरला 12ने गुणलं, 60 मिनिटात 12 किमी. आणि प्रवाहाच्या विरुद्ध 1 तासात 6 किमी, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्धचा स्पीड किती आहे? 6. तर बोटेचा वेग येईल 12 अधिक 6 भागिले 2 9 आणि प्रवाहाचा येईल 12 वजा 6 भागिले 2 3 किलोमीटर पर आवर. बोटेचा म्हटलं तर 9, प्रवाहाचं म्हटलं तर 3. प्रवाहाच्या दिशेने 9 आणि 3 12, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 वजा 3 6. हे तुमचं उत्तर आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न. अठ्ठेचाळीस मिनिटात एक नाव प्रवाहाच्या
प्रवाहाचा वेग, प्रश्न पहा काय, प्रवाहाचा वेग, जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर/आवर असेल आणि जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर/आवर असेल आणि एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध 48 मिनिटात 12 किमी अंतर कापत असेल तर विचारले नावेचा संथ पाण्यातील वेग काढा. सोडवायचं आहे तुम्हाला, सोडवा. पहा, जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर/आवर असेल आणि एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध 48 मिनिटात 12 किमी अंतर. पहा, 12 किमी 48 मिनिटात. हे मी कसं काय मांडले पहा, 12 किमी 48 मिनिटात, 12ला 48ने भागलं तर याचा अर्थ 12चे 48 भाग होतील. 12चे 48 भाग म्हणजे 12 भागिले 48. एका मिनिटाला किती अंतर? 12 भागिले 48 एका मिनिटाचं अंतर येईल. गुणिले 60 केलं, एका तासाचं अंतर येईल. हे जर तुम्हाला जमलं तर एक अख्ख्या प्रश्नामध्ये एवढंच अवघड आहे. 12 किलोमीटर 48 मिनिटात, 12ला 48ने भागलं, 12 किलोमीटरला 48ने भागलं तर याचा अर्थ होतो एका मिनिटाचा वेग. एका मिनिटाच्या वेगाला 60 मिनिटांनी गुणलं तर स्पीड येईल 15 किलोमीटर/आवर. 15 किलोमीटर/आवर हा जो स्पीड आहे ना, 15 किलोमीटर/आवर हा विरुद्ध दिशेने. ओके, 15 किलोमीटर/आवर हा जो स्पीड आहे ना तो विरुद्ध दिशेने. प्रवाहात पहा, तो कशाचा वेग आलाय, सॉरी हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आणि प्रवाहाचा किती आहे? 2. प्रवाहाचा 2 आहे, मग प्रवाहाच्या दिशेने 17 असेल का? सॉरी, नावेचा 17 असेल, त्यातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 कमी होऊन 15 येतो आणि प्रवाहाच्या दिशेने 19 असेल. तर कसं येईल पहा, आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध 48 मिनिटात 12 किमी अंतर, 12 किमी 48 मिनिटात, याचा अर्थ एका तासात 15 किमी. विरुद्ध दिशेचा स्पीड 15 आहे, विरुद्ध दिशेने 15, प्रवाहाचा 2 आहे, मग बोटेचं किती असेल? विरुद्ध दिशेने बोट 15ने जाते, प्रवाहाचा 2 कमी होतो म्हणजे बोटेचा असेल 17. मग संथ पाण्यातील बोटेचा वेग 17. प्रवाहाच्या दिशेने 17 आणि 2 19ने जाईल आणि विरुद्ध दिशेने 17 वजा 2 15ने जाईल. लिहून घ्या. झालं असेल. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 9 किमी अंतर कापायला
2 तास घेते व प्रवाहाच्या विरुद्ध तेवढेच अंतर कापायला 6 तास घेते, तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग काढा. तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग काढा. सोडवा. पहा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 9 किमी अंतर कापायला 2 तास घेते. 9 किमी 2 तासात, याचा अर्थ 4.5 किलोमीटर पर आवर. कशाचा स्पीड? प्रवाहाचा स्पीड. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर कापायला 6 तास. याचा अर्थ 3 किलोमीटर पर आवर विरुद्ध दिशेचा स्पीड. आता आपल्याला काय विचारलं आहे? तर स्थिर पाण्यातील बोटीचा वेग 4.5 आणि 3, 7.5 भागिले 2, याचं उत्तर येईल 4.5 आणि 3, 7.5 भागिले 2, 3.75. काय? 3.75. इकडे दिसत नाही का? 4.5 अधिक 3 भागिले 2, 3.75. उत्तर आहे. सॉरी, इथं किमती चुकीच्या घेतल्यात. पहा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 9 किमी अंतर कापायला 2 तास घेते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर कापायला 6 तास घेते. 9 किमीला 6 तास. 3 दुने 6, 3 त्रिक 9, स्पीड इन 1.5 किलोमीटर पर आवर. इथे थोडंसं मी किमती वेगळ्या घेतल्या होत्या. प्रवाहाच्या दिशेने 9 किलोमीटरला 2 तास. प्रवाहाच्या दिशेने 9 किलोमीटरला 2 तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढंच, म्हणजे 9 किलोमीटरला 6 तास. म्हणजे स्पीड किती? 1.5. आता बोटीचा स्पीड काढायचा आहे. 4.5 आणि 1.5, 6 भागिले 2, 3 किलोमीटर पर आवर. प्रवाहाचा वेग काढायचा आहे. 4.5 वजा 1.5, 3 भागिले 2, 1.5 किलोमीटर पर आवर. बोटचा स्पीड 3 होता, प्रवाहाचा 1.5 होता. प्रवाहाच्या दिशेने 3 आणि 1.5, 4.5, आणि विरुद्ध दिशेने 3 वजा 1.5, 1.5 किलोमीटर. लिहून घ्या.
पुढचा प्रश्न. एक बोट शांत पाण्यात 36 किमी प्रति तास वेगाने चालते. 36 किलोमीटर पर आवर वेगाने चालते. एक बोट शांत पाण्यात 36 किलोमीटर पर आवर वेगाने चालते. ती प्रवाहाच्या विरुद्ध 1 तास 45 मिनिटात 56 किमी जाते. 1 तास 45 मिनिटात 56 किमी अंतर कापते. तर प्रवाहाच्या अनुकूल ते अंतर कापायला किती वेळ लागेल? सोडवायचं आहे. पहा काय काय दिले. यात 4च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तर प्रवाह, दुसरी गोष्ट नाव, प्रवाहाचा वेग, आम्ही प्रवाहाचा वेग घेतो, नावेचा वेग, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. काय दिलंय? एक बोट शांत पाण्यात 36 किलोमीटर पर आवर वेगाने. याचा अर्थ बोटेचा वेग किती दिलाय? 36 किलोमीटर पर आवर. ती प्रवाहाच्या विरुद्ध 1 तास 45 मिनिटात 56 किमी अंतर. तर हे बऱ्याच जणांना समजलं नसेल. 56 किमी अंतर, जर 56 किमी अंतर 30 मिनिटात कापत असते, 56 किमी अंतर किती मिनिटात कापत असते? 30 मिनिटात. तर तासाचं स्पीड गुणिले 60 केलं असतं, किती आलं असतं? 56 दुने 112. मग 56 30 मिनिटात, तर 56ला 30ने भागलं तर 1 मिनिटाचं भेटेल.
गुणिले 60 केलं तर तासाचं भेटेल. तिथं आपल्याला 56 किमी 30 मिनिटात नाही दिलं. 56 किमी 1 तास 45 मिनटं. 1 तास म्हणजे 60 मिनटं आणि 45, 105 मिनटात. मग 56 किमी 105 मिनटात आहे. 56 किमी 105 मिनटात, तर 60 मिनटात किती? गुणिले 60. 15 चौक 60, 15 7 105, 7 8 56, 8 चौक 32 किलोमीटर पर आवर. 32 किलोमीटर पर आवर काय दिलं आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. किती? हो दिला आहे 32 किलोमीटर पर आवर. 32 किलोमीटर पर आवर. मग जर बोटीचा 36 आहे, उलट 32 आहे, तर प्रवाहाचं किती असेल? 4 किलोमीटर पर आवर. कारण 36 वजा 4 32, आणि प्रवाहाच्या दिशेने किती असेल? 40 किलोमीटर पर आवर. तर प्रवाहाच्या अनुकूल तेच अंतर कापायला किती वेळ लागेल? अंतर किती? 56 किमी. अनुकूल स्पीड किती? 40. किती वेळ लागेल? 4 10 40. 1.4 तास. 1.4 तास म्हणजे काय? 1 तास आणि 0.4 गुणिले 60. 1 तास 24 मिनटं. कारण 0.4 तास आहेत ना, त्याचं मिनटात रूपांतर केलं तर किती वेळ लागेल? 1 तास 24 मिनटं. हे मी परत थोडंसं समजावून सांगतो. बोट शांत पाण्यात 36च्या स्पीडने, बोटीचा वेग दिला आहे 36. प्रवाहाच्या विरुद्ध 1 तास 45 मिनटं 56 किमी अंतर. 56 किमी अंतर 1 तास 45 मिनटं. 56 किमी अंतर 1 तास 45 म्हणजे 105 मिनटात. तर 56 भागिले 105 गुणिले 60. तासाचा स्पीड किती झाला? 32 किलोमीटर पर आवर. 32 किलोमीटर पर आवर हा विरुद्ध दिशेचा स्पीड आहे. विरुद्ध दिशेने 32 किलोमीटर पर आवर. मग याचा अर्थ काय होईल? जर बोटेचा 36 आहे, विरुद्ध दिशेने 32 होतो, तर प्रवाहाचं किती होईल? 4 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या दिशेने 36 अधिक 4 40. त्यांनी सांगितले की तेवढंच अंतर म्हणजे 56 किमी कापायला प्रवाहाच्या अनुकूल दिशेने किती वेळ लागेल? मग 56 भागिले 40. 56 भागिले 40 होतात 1.4 तास. 1.4 तास म्हणजे 1 तास 0.4 तास. त्याचं रूपांतर मिनटात केलं तर 0.4ला 60ने गुणलं तर 1 तास 24 मिनटं उत्तर आहे. 1 तास 24 मिनटं. सेम असाच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, फक्त किमतीत बदल होणार आहे. बाकी कॅल्क्युलेशन असेच राहतील. कॅल्क्युलेशन एवढे मोठे होत नाहीत, ते खूप सहज सुटतं उदाहरण. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे. हे मी तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी एवढे कॅल्क्युलेशन केलेत. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण एकदम शॉर्टकटने कसं सोडवायचं बघू. पुढच्या एक्झाम्पलमध्ये पहा किमती काय आहेत. शांत पाण्यात 45 किमी पर आवर वेगाने चालते. शांत पाण्यात 45 किमी. जर ती प्रवाहाच्या अनुकूल, आता इथे काय दिले पहा, जर ती प्रवाहाच्या अनुकूल दिलेलं आहे तर तुम्हाला विरुद्ध विचारले. अनुकूल दिशेने 80 किमी जायला 1 तास 20 मिनिटात 80 1 तास 20 मिनिटात 80 किमी अंतर कापते. तर प्रवाहाच्या विरुद्ध थोडासा बदल झाला आहे. जे प्रवाहाच्या विरुद्ध दिलं होतं तिथं आता प्रवाहाच्या अनुकूल दिले. म्हणजे हे दिलं होतं प्रवाहाच्या विरुद्ध, त्याच्याऐवजी फक्त दिलं प्रवाहाच्या अनुकूल आणि विचारले प्रवाहाच्या विरुद्ध. सोडवा.
पहा, शांत पाण्याचा वेग 45 km/h, प्रवाहाच्या अनुकूल 1 तास 20 मिनिटात 80 किमी, तर प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे 80 भागिले 80 गुणिले 60, 1 तास 20 मिनिटात म्हणजे 80 मिनिटात 80 किमी, त्याचा अर्थ होतो 60 km/h प्रवाहाच्या अनुकूल स्पीड आहे. प्रवाहाच्या अनुकूल 60 आहे, बोटेचा 45 आहे, तर प्रवाहाचा किती पाहिजे 15. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 45 वजा 15 30, तेच अंतर 80 भागिले 30 किती 30 दुने 60, 2/20/3 म्हणजे 2/3, 2/2/3 तास गुणिले 60 करून मिनिटात रूपांतर, 2 तास 40 मिनिटं. एवढंच याचं उत्तर आहे, 2 तास 40 मिनिटं. 80 भागिले 80 गुणिले 60 काय केलं पहा, प्रवाहाच्या अनुकूल 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं, 80 मिनिटात 80 किमी अंतर म्हणजे 1 तासात 60 किमी. मग याचं स्पीड होईल 60 km/h प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने 60 km/h. बोटेचा दिला आहे 45, बोटेचा 45 दिला आहे, बोटेचा 45, प्रवाहाच्या दिशेने 60, तर प्रवाहाचं किती असेल 45, विरुद्ध दिशेने कितीने जाईल 30ने. 30ने किती अंतर कापायचं आहे 80 किलोमीटर. 80 किलोमीटर 30ने जर कापायला गेलं तर 2/2/3 पहा, 80 किमी अंतर 30च्या स्पीडने विरुद्ध दिशेने, 3 दुने 6, 2/3 तास, 2/2/3 तास म्हणजे 2 तास, याला 60ने गुणलं 40 मिनिटं उत्तर येईल. व्यवस्थित लिहून घ्या, नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा, समजेल.